बघूया 100% बातम्या। रायगडच्या खालापूरमधल्या इर्शाळवाडीमध्ये आंबेगाव जवळच्या माळीण आणि महाडमधल्या तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे। इर्शाळवाडीवर डोंगराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झालेत। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती असून खराब हवामानामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडालेली असताना खालापूर जवळच्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची घटना घडली आहे। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक कुटुंब घरात होती। रात्री झोपेत असताना यातील अनेक कुटुंबावर काळानं घाला घातला। इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे। या वाडीतील घरांवर ही दरड कोसळली आहे। या वाडीतील अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे। बरोबर ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या देखील कुटुंबियांना शासन 5 लाख रुपयाची मदत करणार आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या। याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलीसही घटनास्थळी उपस्थित आहेत। सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय। पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतीये। गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहनं जात नसल्यानं अडचणीत भर पडली आहे। प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे। सतत कोसळणारा पाऊस, त्यामुळे झालेला चिखल, डोंगरातून घसरणारी माती अशा आव्हानांच्या डोंगरावर मात करत एनडीआरएफ कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मोठी अवजारं नेण्याची सोय नसल्यानं इथं अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यानं होत्याचं नव्हतं झालं। या वाडीतील अनेक घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या। गुरुवारी पहाटेपासून सरकार आणि प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या। मात्र पायथ्यापासून घटनास्थळापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं पायवाटेनंच वाडीवर पोहोचण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। एनडीआरएफनं वेळीच बचाव कार्य सुरू केल्यानं अनेकांचा जीव वाचवण्यात यश आलं। एकंदरीत आपण पाहतोय की असं कठीण बचाव कार्य असताना देखील आपले सगळे जवान जे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करता येणारी वाट आपण पाहतोय। सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय। तसंच पावसामुळे डोंगरावरची माती घसरत असल्यानं बचाव कार्य करताना अडचणी निर्माण होत आहेत। या सर्व परिस्थितीवर मात करून जास्तीत जास्त गावकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। एनडीआरएफसह इतर बचाव पथकांवर बचाव करताना आव्हानांचा डोंगर आहे। त्यातून एनडीआरएफचे हे सगळे जवान मदत आणि बचाव कार्य करतायत। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसलाय। झाराप कुडाळ दरम्यान ट्रॅकवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। कणकवली, नांदगाव, राजापूर, कुडाळ आणि अन्य स्थानकात अनेक गाड्या सध्या उभ्या आहेत आणि एकूणच जो मुसळधार पाऊस गेल्या आठवड्याभरापासून कोकणात कोसळतोय, विशेषतः गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे। झाराप कुडाळ दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्यानं अनेक रेल्वे गाड्या या थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत सुरक्षेच्या कारणास्तव, आणि त्यामुळे प्रवाशांचा मात्र प्रचंड खोळंबा झालेला आहे। 24 तासांपूर्वी इर्शाळवाडी एक हस्तखेळतं 50 ते 60 घरांचं असं गाव होतं। बुधवारी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं। काही जण या दुर्घटनेतून वाचले, मात्र आपले आप्त स्वकीय गमावल्याचं दुःख त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे। इर्शाळवाडीतील गावकऱ्यांचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणार आहे। कालपर्यंत एका गावात गुण्या गोविंदानं राहणाऱ्या या गावकऱ्यांपैकी अनेक गावकरी हे डोंगराखाली गाडले गेले। इर्शाळवाडीचा डोंगर या ग्रामस्थांसाठी काळ बनून आला। अनेकांनी आपले आप्त स्वकीय या दुर्घटनेत गमावले। 2 पोरग, बहिणीची पोरग्याची पोरा, एक बंगला, एक नात, 3 घरातली माणसा 15-16 घर गेलं। अर्धा भाग माती खाली गेला आणि आमची मामाची 8 लोक होती, ती पूर्णच फॅमिली माती खाली गेली। काकाची 12 होती, ती पण पूर्णच माती खाली गेली। केवळ दैव बलवत्तर असल्यानं आपण बचावलो, मात्र ज्यांच्या सोबत आपण होतो त्यातील अनेक जण डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानं दुःखाचा डोंगर गावकऱ्यांवर कोसळलाय। इर्शाळवाडीवर कोसळलेल्या या डोंगराच्या भागानं अनेकांचा मृत्यू झाला, मात्र त्याचवेळी सुदैवानं काही जण बचावले। त्यांच्या डोळ्यासमोर कालची रात्र, काळरात्र अजूनही सरत नाहीये। रायगड जिल्ह्यात बुधवारी पावसाचं धुमशान सुरू होतं। तुफान पाऊस बरसत असल्यानं इर्शाळवाडीतले कुटुंब नेहमीप्रमाणे जरा लवकर झोपी गेले होते। मात्र त्यांच्या गावाभोवती असलेला डोंगर त्यांच्यावर काळ बनून कोसळला।
अचानक मोठा आवाज झाल्यानं जीवाच्या आकांतानं अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. शेताच्या बाजूनं गेल्यानं जीव वाचल्याचे इथले ग्रामस्थ सांगतायत. 10:30 दरम्यान झालंय. सगळी जमीन बिमीन आणली म्हणून आम्हाला समजलं का आपली दरड कोसळली म्हणून पळावा. तशी आम्ही धावपळ घेत आमची शेती होती तिकडे आम्ही शेतीकडे पळालो. अचानक स्फोट झाल्यासारखं घर 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 आवाज आला आणि सगळी दरड खाली यायला लागली आणि सगळी लोक जी घरं होती ती ढिगाऱ्या खाली गेली. शेती आहे ना तिकडे दरड नाही म्हणून तिकडे आम्ही धाव घेतली. इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या मृत्यू डोळ्यांनी पाहिला. मात्र केवळ दैव बलवत्तर असल्यानं त्यांचा जीव बचावलाय. मात्र त्यांच्या डोळ्यासमोरची कालची काळ रात्र सरत नाहीये. इर्शाळवाडीतील काही जण केवळ दैव बलवत्तर असल्यामुळे बचावलेत. वेळीच सावध झाल्यानं मोहन पारधी यांच्यासह तिघांचे जीव बचावले. या दुर्घटनेत मोहन पारधी यांच्या पत्नीला जखम झाली आहे. इर्शाळवाडीतील हे पारधी कुटुंब त्या दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावलं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. त्यांच्यासमोर साक्षात मृत्यू उभा होता पण वेळीच सावध झाल्यानं त्या तिघांचे जीव वाचले. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. त्यावेळी पारधी कुटुंब आपल्या घरात झोपलं होतं. घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. भिंतीच्या खाली तिघेजण गाडले गेले. काय घडतं याची कोणालाच कल्पना नव्हती पण मोहन यांनी वेळीच स्वतःला सावरलं. हो, भिंत पडली अंगावरती. झोपलेली ते भिंत डायरेक्ट एकदम अंगावर अशी समजलं नाही आम्हाला. गुंजलेलं पूर्ण काहीच नव्हते दिसत, काहीच फक्त दिसत होते. आणि ही झकुली कुठे होती त्यावेळेला? ती पण होती पण ती पण गुंजलेली आणि ते पाय दिसायला लागले. आम्हाला ठेवलेलं मी. जीव वाचवल्यानंतर पारधी कुटुंब भर पावसात डोंगरावरून खाली आलं. त्या दुर्घटनेमुळे या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसलाय. इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक जण मदतीसाठी धावले. परशुराम निरगुडा हे त्यापैकी एक. इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्यातून बचावलेल्या काहींनी जवळच्या गावकऱ्यांना आणि आप्तेष्टांना त्याची माहिती दिली. परशुराम निरगुडा यालाही दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर रात्रीच्या अंधारातच परशुराम निरगुडा यांच्यासह गावातील काही तरुण मदतीसाठी धावले. त्यांनी 2 ते 3 जणांचे प्राण वाचवले. आवाज दिला का आम्हाला वाचवा वाचवा. तर आमच्याकडे 6 पोरं होती. तर आम्ही तिघं इकडे राहिलो आणि तिघं त्यांना वाचवलं. तिघांनी एकूण तिघांना आम्ही बाहेर काढला त्यांना. डोंगरावरून दगड कोसळत असताना त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या तरुणांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 ते 3 जणांना वाचवलं. दगड माणसं नाही दिसलं, एक पण दिसलं नाही. फक्त तिघांचा आम्हाला आवाज आला होता. तर तिघांना काढता काढता तिथं आम्हाला 2 तास गेला असं काढायलाच. आणि काढताना पण वरनं दगड कोसळत होती. इर्शाळवाडीतील काही जखमींना कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेली वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत भर पावसात मदत कार्याच्या ठिकाणी ठाण मांडलं. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि त्यांच्यासाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. अचानक कोसळलेल्या आपत्तीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे सहकारी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेनसह डोंगर दऱ्यात वाट काढत घटनास्थळी पोहोचले. परिणामी बचाव आणि मदत कार्यात गुंतलेल्या लोकांचं मनोबल उंचावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुर्घटनाग्रस्त लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ 5 लाखांच्या मदतीची घोषणा करत मदत कार्य वेगानं पूर्ण करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि शासन या सर्व दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांच्या पाठीशी आहे. संकटाच्या काळात राज्याचा प्रमुख जेव्हा ठाण मांडून मैदानात उभा राहतो तेव्हा लढणाऱ्यांना आणि त्यांना वाचवणाऱ्यांचं सुद्धा मनोबल आपसूक वाढतं. मुख्यमंत्र्यांमधला एक कार्यकर्ता प्रत्यक्ष कृतीतून दुर्घटनाग्रस्तांना एक विश्वास देत होता. या संकटात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडीवर इथला डोंगर काळ बनून कोसळला. त्यामुळे इर्शाळवाडी गावातील अनेक घरं जमिनीखाली गाडली गेली. रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगड या गडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी हे वसलेलं गाव. इर्शाळगडाच्या डोंगरानं वेढलेलं हे 40 ते 50 उमऱ्यांचं गाव. निसर्गाच्या सानिध्यात या गावातील सगळ्यांचा उदरनिर्वाहाचं साधन इथली शेती. इर्शाळगडावरच पावसाळ्यातलं वातावरण हे कुणालाही मोहून टाकणारं. या गडावर अनेक ट्रेकर्स आणि पर्यटकांची पावलं पावसाळी पर्यटनासाठी वळतात. गडावर ट्रेकिंगसाठी जाताना जाणाऱ्या पर्यटकांना वाटेत हे गाव लागतं.
इर्शाळ गडावर जाण्यापूर्वी थांबण्याचं ठिकाण असलेल्या इर्शाळवाडी या गावावर डोंगर काळ बनून कोसळला. या डोंगराच्या मातीखाली या गावातली अनेक घरं दबली गेली आहेत, ज्यात आतापर्यंत डझनभर गावकऱ्यांचा बळी गेलाय, तर 90 ते 100 जण अजूनही ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची शक्यता व्यक्त होतीये. खालापूर जवळच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनं माळीण आणि तळीये इथं दरड दुर्घटनेच्या घटना सुद्धा ताज्या झाल्या. या दुर्घटनेमुळे माळीण आणि तळीये दुर्घटनेच्या आठवणींच्या स्मृती जाग्या झाल्या. खालापूर जवळच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून अख्खं गाव उद्ध्वस्त झालं आणि या दुर्घटनेनं आंबेगावातील माळीण आणि महाडमधील तळीयेसारख्या नकोशा वाटणाऱ्या भीषण दुर्घटना अनेकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर 30 जुलै 2014च्या काळरात्री डोंगर कोसळून संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झालं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 44 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यात 151 नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशीच काळीज पिळवटून टाकणारी घटना महाडच्या तळीयेमध्ये घडली. 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळून गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली, ज्यात 84 लोकांचा मृत्यू झाला होता. इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे या 2 दरड दुर्घटनांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. खेडमधली पूर परिस्थिती आता ओसरतीये. मात्र पुराचं पाणी खेडच्या बाजारपेठेत शिरल्यानं खेडच्या बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. हा चिखल साफ करण्याची लगबग आता सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये बुधवारी पावसानं अक्षरशः धुमशान घातलं. या पावसामुळे खेड जवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं आणि संपूर्ण बाजारपेठ पुराच्या विळख्यात सापडली. खेड शहरात तब्बल 7 ते 8 फूट पाणी 10 तास होतं. आज सकाळी पुराचं पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत चिखलच चिखल पाहायला मिळाला. सर्व दुकानांमध्ये घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य होतं आणि सकाळपासून व्यापाऱ्यांची नागरिकांची आपल्या दुकानातला आणि घरातला गाळ बाहेर काढण्यासाठीची लगबग सुरू होती. सगळे मुलं आम्ही माणसं सगळी हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी माल आम्ही वरती टाकलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खेडला पुराचा फटका बसला आणि नागरिकांचं दुकानदारांचं मोठं नुकसान झालं. जगबुडी नदीचा पूर ओसरल्यानंतर खेड शहरात व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील पूर ओसरल्यानंतर पुरासह अजगर, मगर आणि साप मोठ्या प्रमाणात वाहून आले. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. वन विभागाच्या पथकानं या प्राण्यांना रेस्क्यू करत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलंय. खेडमधल्या जगबुडी नदीला पूर आला. त्यानंतर खेडमधल्या मुंबई गोवा महामार्गावरच्या भरणी नाक्याजवळच्या जगबुडी नदीच्या पुलावर एक महाकाय मगर आढळून आली. वाहून आलेल्या मगरीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू करून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. खेड वनविभागाच्या परिमंडळ वनाधिकाऱ्यांनी वाहून आलेल्या अजगर, मगर आणि सापांना रेस्क्यू केलं. आज सकाळी पहाटे जगबुडी नदीच्या ब्रिजवर एक मगर आली होती. वाहनापासून त्यांना धोका होता, म्हणजे कोणतंही वाहन तिच्यावर जाणार होतं, तेवढ्यात आम्ही जाऊन ते मगर आम्ही रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलेले आहेत. नद्यांना पूर आल्यानंतर माणसांना वाचवण्यासाठी जशी आपत्कालीन यंत्रणा धावून येते, अगदी तशीच वनविभागाची यंत्रणा सुद्धा सज्ज असते. नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचंही पावसाळ्यात हे युद्ध पातळीवर काम सुरू असतं. मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्ठी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची घटना घडली आहे. या ब्रिजवरील एका लेनवरचा हा भराव वाहून गेला. हा भराव भरला नाही तर वशिष्ठीच्या पुलाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. कोकणात सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर पावसाचा जोर अधिक आहे. अशात मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्ठी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्ठी नदीवरच्या एका लेनवरचा हा भराव होता. तोच वाहून गेल्यानं आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वशिष्ठीच्या वाढलेल्या पाणी पातळीनं काल रात्री भराव वाहून गेला. सतत सुरू असलेल्या पावसाचा वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा फटका गोंडपिंपरी गावाला बसला, तर वाशिम मधल्या अडाण धरणाच्या क्षेत्रात पाऊस बरसत असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या करंजी गावाजवळच्या 2 तलावांचा बांध फुटल्यानं 70 घरांना फटका बसलाय. या घरातील अन्नधान्य साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तालुका प्रशासनाचे अधिकारी गावात दाखल झालेत. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं
अडाण धरण 68.89% भरलंय. पाण्याची आवक सुरूच असल्यानं धरणाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरनं उघडले असून त्यातून 12,438 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी पाणी विसर्ग करण्यात येऊ शकतं, त्यामुळे नदीला पूर येण्याची भीती आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. सलग दुसऱ्या दिवशी वसई विरार आणि नालासोपाऱ्यात पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी या भागात पाणी झालं. त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. वसई विरार आणि नालासोपारा भागात बुधवारपासून सुरू असलेली पावसाची संततधार गुरुवारीही सुरूच होती. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक सखल भागात पाणीच पाणी पाहायला मिळालं. सेंट्रल पार्क, गालानगर, नालासोपारा स्टेशन परिसरात पाणी साचलं होतं. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क भागात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलं होतं. वसईतल्या सनसिटी गास रोड इथं साचलेल्या पाण्यात बस अडकली. या बसमधील 20 ते 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.